केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला, मालेगावात सहकार परिषदेला हजेरी, तर सायंकाळी मुंबईत NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन। अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत। शरद पवारांचा थेट हल्ला, देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित, पवारांचा शहांना सल्ला। शिंदेंना काढायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील। फडणवीसांचे फोन न उचलणारे ठाकरे आता पुष्पगुच्छ घेऊन लाचार का? रामदास कदमांचा निशाणा। उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं हा मोठा गुन्हा। 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना फडणवीसांनी ताबडतोब अटक करावी। ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊत आक्रमक। उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे सुतोवाच। खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र मनपा निवडणुकीत सूड उगवाच, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। आघाडी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न, मात्र ठाकरेंनी स्वबळाची भूमिका स्वीकारली असेल तर काही करू शकत नाही। काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गटासह काँग्रेसला भगदाड पडणार, उदय सामंतांचे संकेत। आज रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार, तर काँग्रेसचे 5 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, सामंतांचा दावा। एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ होणार। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी, तर रिक्षा टॅक्सीचे किमान भाडे दरही 3 रुपये वाढणार। पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 67 वर, 7 रुग्ण वाढले, 13 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।